अकोल्यातून स्ट्रॉंग रूम बाहेर उमेदवार आणि कार्यकर्त्यांची वर्दळ दिसत नाहीये। राज्यातील बहुतांश भागात 24 तास पहारा देणारे कार्यकर्ते दिसत असताना अकोल्यात मात्र उमेदवारांनी पोलिसांवर पूर्ण विश्वास ठेवलाय। अकोट, हिवरखेड, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी आणि तेल्हारा या पाचही ठिकाणी स्ट्रॉंग रूमवर फक्त पोलिसांचा पहारा आहे। उमेदवारांनी पोलिसांच्या बंदोबस्तावर विश्वास ठेवल्याचं चित्र अकोल्यात निर्माण झालंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। नगरपालिका निवडणुकीचा 21 तारखेला निकाल लागणार आहे। आपण सध्या तेल्हारा शहरातल्या या ठिकाणी केशव हेडगेवार सभागृह आहे। या ठिकाणी मतपेट्या ठेवलेल्या आहेत। जसं जर पाहिलं तर आता या ठिकाणी जर पाहिलं पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लागलेला आहे। अकोला जिल्ह्यात 5 नगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती। त्यानंतर 21 तारखेला मतदान मोजणी होणार आहे। रात्री 2 वाजताचे चित्र आहे। रात्री 2 वाजलेत, कडाक्याची थंडी आहे, तरी पोलिसांचा इथं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात आहे। एकंदरीत जर पाहिलं तर राज्यभरात उमेदवारांसह काही उमेदवारांचे कार्यकर्ते असतील, मतपेटी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। त्या स्ट्रॉंग रूम समोर पहारा देतात। मात्र अकोला जिल्ह्यात जर असं चित्र कुठंच दिसून आलं नाहीये। इथल्या उमेदवारांचा प्रत्येक कार्यकर्त्यांचा पोलिसांवर विश्वास आहे। त्यामुळे इथला प्रत्येक उमेदवार कार्यकर्ता बिनधास्त आहे। आपण जर पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त जर असेल, कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, तेल्हारा, अकोला।